रूप पाहतालोचनी सुख झाले ओसादयनी सुख झाले ओसादयनी सुख झाले ओसादयनी रूप बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव माधव बरवा
उपेक्षिला येणे कोणी शरणागत उपेक्षिला येणे कोणी शरणागत उपेक्षिला येणे कोणी शरणागत उपेक्षिला येणे कोणी शरणागत ऐसी नाही मात ऐसी नाही मात आयसी ऐसी नाही मात ऐसी नाही मात आता काय विध तांडील आपुले आता पिता वेदा सांगेला आता काय ब्रीद तांडील आपुले आता काय वेदा सांगेला आईचे गरीबे लोचिया अडोनिया आईचे गरीबे अडोनिया माझ्या दोषासाठी होईल पाठ मोरा माझ्या दोषाचे होईल पाठ मोरा माझ्या दोषासाठी होईल पाठ मोरा माझ्या दोषाचे होईल पाठ मोरा ऐसा कोण पुरा भोगवरी ऐसा कोण पुरा भोगवरी ऐसा कोण पुरा भोगवरी ऐसा कोण पुरा भोगवरी आता काय गीत साठील आपुले आता काय गीत साठील आपुले आता काय गीत साठील आपुले काय गीत साठील आपुले आईचे गरीबे जाणूनिया आईचे गरीबे जाणूनिया रूप आमुचा पैवारे रूप आमुचा कैवारे तुकामने रूप आमुचा पैवारे रूप आमुचा कैवारे दलिली गोडीले चतुर्भुज दलिली गोडीले आता काय वेद सांगितला पुढे आता काय वेद सांगितल आपुले आता काय वेद सांगितला पुढे आता काय वेद सांगितल आपुले आईचे धरिले आईचे धरिले जाणूनिया आईचे धरिले जाणूनिया
उपेक्षिला येणे कोणी शरणांगत उपेक्षिला येणे कोणी शरणांगत येणे कोणी शरणांगत उपेक्षिला येणे कोणी शरणांगत ऐरी नाही माता आई ऐसे नाही माता ऐसे नाही माता उपेक्षिला येणे कोणी शरणांगत उपेक्षिला येणे कोणी शरणांगत ऐरी नाही माता आता काय वृद्ध तांडील फुले आता काय वृद्ध तांडील फुले आईचे दरिले दानुनिया तांडील फुले आता काय वृद्ध तांडील फुले आईचे दरिले उपेक्षिला येणे नाही शरणांगत उपेक्षिला येणे कोणी शरणांगत नाही ऐशी मात ऐकिली ऐशी नाही माता आता काय ब्रीत सांडीला फुले ठाईचे धरिले जाणोनिया माझ्या दोषासाठी होईल पाठमोरा माझ्या दोषासाठी होईल पाठमोरा ऐसा कोण पुरा भोगबळी आता काय ब्रीद सांडीला फुले ठाईचे धरिले जाणोनिया तुका म्हणे रूपा मुचा कैवारी तुका म्हणे रूपा मुचा कैवारी धरिले गोजिरे चतुर्भुज आता काय ब्रीद सांडीला फुले ठाईचे धरिले जाणोनिया पांडुरंगा करो Bye.
त्यांना करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताशिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका, नमो सद्गुरू या ज्ञानदीपा, नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरू भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरू भास्करा. सेवेकरता घेतलेला आपण विश्ववंदनीय जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग. मला वाटतं या अभंगावर कीर्तन मागं झालेलं नसेल, मी होतो तेव्हा झाले काही झाले. आज महान पर्वणी रामनवमी, उत्तम हा चैत्र मास. जन्म घेण्याकरता अवतार घेण्याकरता देवाला उत्तम आहे. आमची लाही होती महाराज, उत्तम आहे. आणि अख्खा महिना उत्तम आहे. उत्तम हा चैत्र मास अख्खा महिना भगवान शंकराच्या उपासनेकरता फार महत्वाचा. तुकारी दास तराळ अवघे हाकारी सकळ, या रे बंधू शिखरातळ. चैत्र मास पर्व काळ महादेव दर्शनी. पर्व काळ आहे, महिना उत्तम आहे. या चैत्र मासमधल्या चालू असलेल्या सप्त्यातली पहिली सेवा माझ्याकडे होता. कशाचा? नातवाला शिकवावं. मी ज्यावेळेस इथं टाळ घरून उभा राहायचो त्यावेळेस तुम्ही आमच्या तुकाराममध्ये एवढे होता. तुम्ही इथे यायचं, हरिपाठात पापाच वाजवायचा. एवढं मोठं भाग्य ह्या लोकांचं. जो हरिपाठाला 12 वर्षाचा मुलगा येत होता, आकाश महाराज. म्हणून आज ते आम्हाला गुरु आहेत. मला जास्त एक तर कीर्तनाला 4 तास लागते, त्यांना सगळ्याला माहिती. आणि हे जर जास्त बोलत बसलो तर वेळ पुरणार नाही. दुसरी गोष्ट, बापू मला असा प्रश्न पडला, मंबाजी बुवाच कीर्तनाला नाही तर मला कीर्तनच नको वाटायला होतं आज. पण कुठून आले की 5 वाजता कोणाला माहिती, कारण का तुकोबाराची सवय होती. मंबाजी बुवा आल्याशिवाय कीर्तन करायचं कोणाला माहिती. पण कीर्तन करायला मला उभं राहावं लागलं कीर्तनाला, तर मी उभारत नव्हतो. मंबाजी नसते तर मी त्यांच्या घरी गेलो असतो, हातपाय दाबले असते. आज भगवान परमात्मा धर्मरक्षणाकरता अवतीर्ण झाली. 2 मुद्दे आहेत महत्वाचे सावकार. पहिला मुद्दा कुटस्थ ब्रह्म. कुटस्थ ब्रह्म, आता शब्द अवघड आहे. कुटस्थ ब्रह्म म्हणजे काय? त्या ब्रह्माला नाव नाही, त्या ब्रह्माला रूप नाही, त्या ब्रह्माला हात नाही, त्या ब्रह्माला पाय नाही, त्या ब्रह्माला पोट नाही, पाठ नाही, नाक नाही, तोंड नाही, काही नाही. ते निर्गुण ब्रह्म. त्याला काय म्हणायचं? कुटस्थ ब्रह्म. आणि दुसरं ब्रह्म जे आहे तेच आहे, पण त्याला ज्ञानोबारांनी वेगळी भाषा दिली, निरुपाधिक ब्रह्म. कोणतं ब्रह्म? निरुपाधिक ब्रह्म. निरुपाधी, उपाधी रहित, कसलीच उपाधी नाही. जन्माची उपाधी नाही, त्याला मरणाची उपाधी नाही, वासण्याची उपाधी नाही, आणि विकाराची उपाधी नाही. आपल्याकडे विकार आहेत, आपल्याकडे वासना आहेत, आपल्याला जन्म आहे, आपल्याला मरण आहे, ही उपाधी आपल्याकडे आहे. तर भगवान परमात्मा उपाधी वेगळी तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार.
माणसाच्या समोर उभारून बोलतात, ओ ऐकलं का, तुम्हाला उपाधी नाही, आमच्याकडे उपाधी आहे. तुम्हाला जन्म नाही, तुम्हाला मरण नाही, तुम्हाला वासना नाही, तुम्हाला विकार नाही. उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार, निराकार, निर्गुण, काहीचा संसार तुम्हाला जन्म मरणाचा संसारच नाही तो आमच्याकडे. आणि असं हे निरुपाधिक ब्रह्म, कुटस्थ ब्रह्म बरं का अयोध्येमध्ये प्रगट झालं. अयोध्येमध्ये प्रगट झालं. आणि काय सांगावं महाराज, आता आमच्या माता माऊल्या आहेत प्रसूतीच्या काळामध्ये, अण्णा प्रसूतीच्या काळामध्ये पोट दुखणं म्हणा, प्रसूतीच्या काळा येणं म्हणा, दवाखान्यात नेणं म्हणा, गाड्या, पहिले तर बैलगाडीत नेते, आता सगळी सोय झाली, हॉस्पिटल झाले, सगळं झालं. पण कौंसल्याच्या बाबतीत असं घडलं नाही. पोटच दुखलंय, प्रसूतीच्या काळा आल्या, त्रास व्हायला लागला, असलं काहीच नाही. नाथ महाराज रामायणामध्ये भावार्थ रामायणामध्ये वर्णन करतात, बालकांडामध्ये. हे तुकाराम महाराजांना माहिती आहे आमच्या. नाही दुःखी नले गर्भपोट, दुखलं नाही. नाही लागली वेन उदबट, प्रसूतीची काळा बी लागल्या नाही. स्वय श्रीराम झाला प्रगट, अति उदबट निज तेज. निज तेज म्हणजे सावकार कळालं का, सोपं करून सांगतो. तेज कुणाला म्हटलेलं आहे? सूर्याला. त्या सूर्याला तेज देणारा भगवान परमात्मा आहे. सूर्याला तेज देणारा कोण आहे? हे सूर्याचं जे प्रखर उष्णता आहे ना, हे तेज आहे ना, प्रकाश आहे ना, त्याच्या अंगचा नाही, त्याचा स्वतंत्र नाही. हे सुद्धा कीर्तन आहे बरं का. हे स्वतंत्र बापू महाराजाचं कीर्तन आहे. याला कारण आहे तुकाराम बुवा शिरवळकर. हे देणारे, आशीर्वाद देणारे तुकाराम बुवा शिरवळकर आहेत आमच्या अण्णा. तसं त्याचं तेज नाही. याची नाभी कमळी जन्म चतुरानना, याच्या निज प्रभा प्रकाश रवी कीर. रवी म्हणजे सूर्याला प्रकाश कोणाचा आहे? याच्यापासून नाही. मग ह्याला सूर्याला जर एवढं तेज आहे, त्याचं तेज किती असेल, ज्ञानालाचं किती असेल? विचार करा. इतका तेजोमय भगवान कौशल्याच्या समोर आहेत. स्वप्रकाशे स्वलीळा, निज तेज अति स्वज्वळा, घवघवीत घनसावळा, पाहे डोळा कौशल्या पाहतच राहिली महाराज त्या भगवान परमात्मा. आणखीन एक ओवी आहे भागवत रामायणामध्ये. जे स्वाभाविक सहज, जे तेजाचे निज तेज, त्याची मूर्ती चतुर्भुज, देखतसे चोज कौशल्या. वशिष्ठ आले, विश्वामित्र आले, अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणाचं स्मरण केले. आता भगवान परमात्मा 8 वर्षाचे, हे ऋषी 60,000 वर्षाचे वयोवृद्ध, पण अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणाचं स्मरण केलं. चरणाकडे पाहिलं. चरणाकडे 3 ब्रिदे होते चरणामध्ये, पायामध्ये बांधलेले. किती ब्रिद होते त्याची कथा सांगतो मी तुम्हाला. आणि मग आशीर्वाद दिले महाराज. पण ज्या वेळेस सावकार हे निर्गुण ब्रह्म सगुण होण्याकरता, भक्तीचा आनंद भोगण्याकरता, भजनाचा आनंद भोगण्याकरता ज्यावेळेस निर्गुणातून सगुण शरीरधारी झालं आणि निघालं वृत्ती लोकांमध्ये अवतार घ्यायला, माया जवळ होती. माया पण अवघड विषय, पण सोपा करून सांगतो. माया जवळ होती. कारण का माया आणि ब्रह्म जोड आहे, चंद्र आणि चंद्रिका जोड आहे. तसं ब्रह्माची न्याय मायाची जोड आहे. माया, तर माया कोण आहे ती तुम्हाला सांगतो मी. अण्णा, आपली सावली आपल्याला सोडून राहते का? बरं, खाली झोपलं, अंगाखाली हरपून जाते. उभारलं, आपल्या जवळ असते सावली, ती चालायला लागलं आपल्या मागच. तसं ब्रह्माच्या माग ही माया मागच आहे, तिच्या बरोबरच आहे, ब्रह्माच्या बरोबरच आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. अंगानी छाया जनापती, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया. हा मग तो भरायचा आहे गाथ्यामध्ये.
ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म. अंग आणि छाया जयापरी. आपलं शरीर आणि आपली सावली जशी आपल्या संगच असते तशी माया संगच असते त्याच्याबरोबर. महाराज माया आता संगच आहे. विठेवर भगवान परमात्मा उभारलाय, पाठीमागं जवळच माया आहे. निघाले भगवान. निघाल्यानंतर माया काय म्हटली माहिती आहे का? असं कुठं निघाला तुम्ही? हे ब्रिदे 3 ब्रिदे म्हणजे हे 14 पत्त्या सोन्याच्या. या पायात 14 पत्त्या आणि या पायात 14 पत्त्या. त्याला कोंडे आणि त्या कोंड्यामध्ये रेशमी दोरा बांधलेला पक्का. आणि त्या दोऱ्यामध्ये बरं का तो दोरा घेऊन ते ब्रिदे घेऊन भगवान परमात्म्याच्या पायामध्ये बांधले. दोन्ही पायामध्ये बांधले. इकडे 14 बांधले आणि इकडे 14 बांधले. सोन्याच्या पत्त्या. अच्छा लॉकेटची पत्ती असती ना, पदक म्हणतात पाया त्याला, पदकाच्या पत्त्या तशा. आणि प्रत्येक पत्तीवर लिहिलं होतं बापू जगदानी. दुसऱ्या पत्तीवर पतित पावन. तिसऱ्या पत्तीवर दीनानाथ. पुन्हा जगदानी, पुन्हा पतित पावन, पुन्हा दीनानाथ, पुन्हा पतित पावन, पुन्हा जगदानी, पुन्हा दीनानाथ. अशा जे भगवान परमात्मा हा कसा आहे? दीनानाथ आहे महाराज. पतित पावन आहे. पतित पावना हे अभंगच आहे आपला. आता कीर्तनाचा तो रोज आहे. पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे. म्हणजे दीनानाथ आहे तो, पतित पावन आहे, जगदानी आहे. ही 3 उपमा आहेत तुकोबाराने दिलेल्या. आणि मी सांगितलेली काल्पनिक कथा आहे. काल्पनिक आहे, सत्य आहे. कसंही म्हणायचं, कशी ठरवायची तशी ठरवत. काय झालं रामप्रसाद? पांडवांच्या काळामध्ये या राजानं त्या राजाला ते हे खेळण्याकरता, काय म्हणायचं त्याला, दूत खेळण्याकरता आमंत्रण द्यायचे बरं का. आणि आमंत्रण दिलं. तो राजा आला दूत खेळण्याकरता तर त्याला राजा समजायचं. नाही जर दूत खेळण्याकरता आला, सोकट्याचा डाव म्हणायचं थोडक्यात. नाही जर त्याला दरिद्री समजायची. टाळकरी जर सांगितले समजा कुठल्या गावचे शेजारच्या आले, तो चांगले गायक आहेत, सगळं जमतंय, त्याला कला आहे बरं का, विचारत आहे का, नाही आलाय काय येते त्याला. मग पांडवांना पुकारलं दुर्योधनानं या दूध खेळायला. नाही जावं तर दरिद्री म्हणतात, जगामध्ये इज्जत राहत नाही. आणि दूध खेळायला राज्य गेलं सगळं. संपलं राज्य. थोडक्यात सांगतो, संपलं राज्य. काहीच राहिलं नाही. अंगावरचे कपडे सुद्धा डावावर लावले, संपले. खाली माना घालून बसले. दुर्योधनाचा प्रतिकामी नावाचा एक सेवक होता.
प्रतिकामी म्हणजे कळालं का तुम्हाला थोडं सोपं करून सांगतो, ही कळत नाही. केशव पाटलांनी श्रीकृष्णाला काम सांगितलं, पळाचं म्हणून सांगताय. मला सगळं गावातलं माहिती आहे. श्रीकृष्णाला काम सांगितलं शिप्याच्या, केशव पाटील झोगाट पळायचा महाराज. तसा प्रतिकामी दुर्योधनाच्या हाताखालला प्रतिकामी त्याला पाठवलं कुठं, द्रौपदीकडे. जा तिला घेऊन ये, बोलून आण. गेला तो, चांगला होता तो. आईसाहेब म्हणला आपल्याला बोलले सभेमध्ये. द्रौपदीनं सांगितलं येत नाही, याला माघारी. दुर्योधनाला सांगितलं येत नाहीत त्या, जा एकदा आणखीन. तो प्रतिकामी गेला. चला ना, ते बोलवतेत मला सारखं, माघारी माघारी पाठवतेत बोलवण्याकरता, येत नाही, गेला माघारी. तिसऱ्या वेळेस दुर्योधनानं दुःशासनाला पाठवलं. तिला असं तसा आणू नको, केसाला धरण तिला वडत सभेमध्ये आणलं सभेमध्ये मान. आणि सभेमध्ये येऊन द्रौपदी उभारली, मान खाली घातली. राजसभा आहे ती, दुर्योधनाची सभा आहे, दुष्टांची सभा. त्याला म्हणायचे चांडाळ चौकडी, आपल्या भाषेमध्ये चांडाळ. आणि मग सांगितलं पांडवांना, कपडे उतरा खाली. तुमचे जे दागिने अंगावरले, मुकुट आहेत सोन्याचे, हे कंगन आहेत सोन्याचे, हे बिलवऱ्या सोन्याचे आहेत, सोन्याचे हे माळा आहेत गळ्यामध्ये, हे सगळे दागिने कपडे खाली काढून टाका. आणि फक्त धोतर नेसायचं, अंगावर उपरणं घ्यायचं, चालतं व्हायचं. तुम्ही सगळे हरलात आता. पांडवांनी कपडे काढून टाकले खाली महाराज. आणि पुन्हा द्रौपदीकडे पाहिलं. दुःशासना, तिचे कपडे उतर, तिला विवस्त्र कर. दुर्योधन होता तो महाराज, दुर्योधन होता. अंतकरणामध्ये स्मरण केलं महाराज. कुठे बाबा तू? अरे माझी इज्जत जायची पाळी आली ना, कुठं आहे तू? कोठे गुंतलासे द्वारकेच्या कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया. त्याच्या खालचा आपण बघा, कोठे गुंतलासी कोणाच्या धावया. अरे कोण भक्त संकटामध्ये सापडला तिकडे पळत गेला तो का झोपला? तुका म्हणे आळस निद्रा नाही थारा ते ठाई. या जगाचा उद्धार करता करता ते विठेवर उभारलं ना, त्याला आळसही नाही, त्याला झोपही नाही. आता झोपला का तो? कोठे गुंतला अशी कोणाच्या धावया. आली देवराया निद्रा तूच. झोप आली का तुला? कोठे गुंतला अशी. भक्ती काम सुखे. भक्ताच्या घरी काम करण्याकरता तू कुठं गुंतलास का? का न सुटती मुखे गोपिकांची. का गवळणीच्या तोंडाकडे बघत उभारला? कुठं गेला तो? हाक मारली महाराज. अंतकरणातून धावा केला. कळवळ. देव कधी धावतो माहिती का? त्याचं हृदय कोमल आहे, पण आपलं अंतकरण त्याच्यापेक्षा कोवळं झालं पाहिजे. हाक मारली पाहिजे आणि मग धावत. कोवळ्या मनानं हाक मारली, अंतकरण पाचळलं, दुःख झालं आणि दुःखातून हाक मारली. त्याला अर्थभक्त म्हणायचं. दुःखातून हाक मारणारा कोणता भक्त आहे? अर्थभक्त आहे. अर्थार्थी जिज्ञासवादी ज्ञानी. 4 भक्तांचे प्रकार सांगितले ज्ञानोबारांनी पहिल्याच अध्यायामध्ये. अर्थभक्त, अर्थ म्हणजे दुःखानं हाक पडणारा. भगवान परमात्मा जवळच होते, जवळच होते. त्याला तुकोबारांनी पुरावा दिलाय.
अवचेता नाम आलिया मुखासी चिंतिता चित्ती जवळी असे. रानात जाऊन बाजावर जरी चिंतन केलं तर देव खाली आहे, बाजूच्या खाली बसल्याला. हे शास्त्राच्या आधार आहे त्याला महाराज. भजनात देव मंदिरामध्ये कीर्तन केलं, भजन केलं, देव उभाच आहे. जाताना चिंतन केलं आपल्या मागच आहे. कुठेही चिंतन करा तुम्ही, कुठेही ना अवचिता तुम्ही करायचं म्हणून करू नका, अचानक करा, आळसानं करा, पण देव उभाच आहे. अवचिता नाम आलिया मुखासी चिंतिता चित्ती जवळी असे. तुका म्हणे भावे स्मरा राम राम कोण जाणे ते दशे. काय ती दशा विचारावी महाराज, काय त्याचं ते पूर्वपुण्य विचारावं. आणि मग देव जवळच होता महाराज, जवळच असतो. स्मरण करताना देव आपण किती महाराज ओघळून पाजले. इथलं बरं तरी मी अधिक महिन्यात मागं आलो ना तेव्हा रामनामाचा जप तरी चालू होता. माणूस नाही तिथं महाराज. आमच्या महिला वर्गाने सगळा जप केला. मी इथं येऊन माझ्या पाया पडले ते आतमध्ये. माणसाचा पद माणसाला पिटाळाच आहे भजनाचा. आता बरं तर महाग बघायची होती काय परिस्थिती होती ती महाराज. तरी पण पोरं करतात, भजनं करतात, सगळं करतात. माणसं शहाणे माणसं नसतातच होती. आपण करत नाही, पण केल्यानंतर देव जवळ असतो आपला महाराज. मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी. आलिया घातनिवारा, आलिया घातनिवारा. द्रौपदीला दर्शन दिलं. कुठे गेला होता? मला काय इडी आहे तुला अजून कळत नाही. मी जवळच होतो तुझ्या, पण हाका मारायची वाट बघत होतो. तू कधी हाक मारते मला, मी कधी येतो हे मला उत्कट. त्याचं प्रमाण आहे. टाकेले गरुडा टाकीले मागे. काय प्रमाण आहे? त्वरा झाली गरुडा टाकी, त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. आणि द्रौपदीच्या लागे नारायण. अहो पहिल्या स्मरणाला तर देव तिथं हजरच होता. कुठं गेलोय म्हणला, इथंच आहे की तू हाक मारायची तुझी. आणि मग वस्त्रच्या वस्त्र पुरवले महाराज. एक वस्त्र नाही, तुकोबाराय म्हणतात कैसे चिरामध्ये चिरे मनाभरी आहे ते. अरे हा इतक्या रूपाचा साठा तुझ्याकडे, अनंत रूपे. त्याला म्हणायचं रूपाचा साठा. अनंत रूपे, अनंत वेशे, याला म्हणायचा वेशाचा साठा, अवताराचा साठा आहे त्याच्याकडं. आणि त्याच्याकडं रूपाचा साठा आहे. एवढं मला एक बी रूप दाखवत नाहीस. एवढं रूप तुझ्याकडे. एखादी जसं नारदाने देवाला म्हणजे 16,108 बायका तुझ्याकडे आहेत, एखादी मला दे ना. तसं तुकोबाराय म्हणजे बायको नाही मागितली. तुकोबाराय म्हणजे एवढे रूप तुझ्याकडे आहेत देवा, त्याच्यात एखादं रूप मला दाखव ना, माझ्याकडे दे ना, मला दाखव माझ्या डोळ्याला. रूप दाखवी रे आता सहस्रभुजाच्या मंडिता. आणि मग रूप दाखवलं. आणि अवतार कोणता घेतला महाराज? कुठले अवतार घेतो की महाराज? कारण का भगवान परमात्मा कसा आहे, कुठले अवतार किती अवतार घेतो तो लीला वेगळी आहे. विठ्ठल स्मरण कोवळा, विठ्ठल स्मरण कोवळा, विठ्ठल स्मरण कोवळा, गौरवी आगळा, गौरवी आगळा. आधार ब्रह्मांडा सकळा, आधार ब्रह्मांडा सकळा. विठ्ठल लीळा विग्रही, 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 विठ्ठल लीळा विग्रही. घरी गेल्यावर आपण पाठ करायचा नाटाचा. विठ्ठल भीमा तीरवासी, विठ्ठल पंढरी निवासी, विठ्ठल पुंडलिकापासी कृपादासी उदार, विठ्ठल स्मरण कोवळा, विठ्ठल गौरवी आगळा, आधार ब्रह्मांडा सकळा, विठ्ठल लीळा. लीला विग्रह येतो. रूप घेतलं महाराज साड्याचं. मागाशी बघा माफी मागून बोलतो, मागाशी एक साडी दिली आमच्या तात्यांना, गंपू तात्यांना. पोशाखामध्ये माझ्या मनात आलं की बाबा पुजारी आहेत मारुतीरायाचे, मारुतीरायाचा आशीर्वाद आपल्याला आहे, आपण त्यांच्या पुजारीला एक वस्त्रदान करावं म्हणून त्याच्यामध्ये एक साडी होती, एकच साडी. अरे भगवान परमात्म्यानं किती साड्या पुरवल्या गणत नाही महाराज. ढीग लागला साड्याचा, डोंगरा एवढा ढीग लागला महाराज. कैचे चिरामध्ये चिरे
मना बरी आली ते चिरे म्हणजे कळालं का? चिरे म्हणजे चिरगुट आणि चिरगुट म्हणजे लुगडं. एकाला एक एकाला एक सोडली जायचे, किती ढीग पडला. एवढं का केलं? तो आपल्या भक्तासाठी केलं महाराज, द्रौपदीसाठी केलं. कारण का भक्तावर प्रेम करतोय. भगवान परमात्मा कसा आहे? भक्त वत्सल दीनानाथ, भक्त आज हे लोकी जाती माता, ती लोकी जाती माता, पुंडलिका आज हे लोकी जाती माता, ती लोकी जाती माता, भक्तवत्सल दीनानाथ धिलोकी ज्याची मात, तो हा पुंडलिकासाठी नाला उभा. वस्त्रपुरवले महाराज दीनानाथ आहे तो. आणखी एक कथा द्रौपदीची सांगतो आणि पुढे चलतो. पांडवाचा रायशी यज्ञ सुरुवात झाला. लाखो ब्राह्मण, लाखो भिक्षुक, लाखो याचक, बरं काय भिकारी पारधी, बरं काय सगळ्या जमाताचे गरीब दरिद्री सगळे जेवायला येत. नारद ज्यावेळेस स्वर्गामध्ये गेले त्यावेळेस पंडूराजानं सांगितलं होतं, तुम्ही निघालात ना आता खाली प्रति लोकांमध्ये, माझ्या पोरांना एक निरोप सांगा ना. पोरांना म्हणावं राजस्व यज्ञ करा, त्या पुण्यावर मी आणखी चांगल्या स्थितीला प्राप्त होईल. पंडूराजानं सांगितलं होतं. ती राजस्व यज्ञ केला आणि झाली. बऱ्याच पंक्ती उठल्या. मग शेवटच्या पंक्तीला दुर्योधन, दुःशासन, शकुनी मामा, बरं का बऱ्याच देशाचे राजे त्यांच्या ती पार्टी बसली आणि द्रौपदी कडी वाढत होती. कडी वाढायला लागली आणि असं जाणवलं द्रौपदीला की पहिल्या काळामध्ये एक गाठीची चुळी होती. आता आमची माता माऊली जवळची सांगतो तुम्हाला. आपली रावणची आई आहे ना रखमाबाई खरवळे, एकच गाठ राहायची चुळीला महाराज. एक गाठी त्या काळात एक गाठीची चूळ आणि असं वाढताना कानाला पाठीला गाठ सुटली. कुठं सुटली माहिती आहे का? दुर्योधन इथं आहे, दुःशासन इथं बसलाय, शकुनी मामा इथं, दुष्ट माणसं समोर चांडा चौकडी समोर बसली. त्यांचं लक्ष जर गेलं तर माझी इज्जत जायची पाळी आहे म्हणून अंतकरणामध्ये धावा केला. त्याला प्रमाण आहे गाथेमध्ये. पांडवा आकांती कैसा धावशी स्मरती, घातले द्रौपदी यागी बिरडे चोळीची. गाठ नाही मारली देवानं. असा हात केला द्रौपदीकडं, द्रौपदीला चतुर्भुज आपल्यासारखं केलं. मग तिनं एका हातात वगरळ घेतलं, एका हातामध्ये बादली होती, दुसरे जे दोन हात होते ना त्या दोन हातानं गाठ मारली. याला म्हणायचं दीनानाथ. याला काय म्हणायचं? दीनानाथ. ही पहिला इतिहास आहे, हा पुराणातला इतिहास आहे. हा इतिहास पुराणातला तुकोबारांनी वाचला, त्याचं पारायण केलं, त्या गोष्टी ध्यानात ठेवल्या, त्या गोष्टी वाचल्या. त्याला पुरावा आहे अभंगाचा आहे गाथ्यामध्ये. पुराणीचा इतिहास, पुराणीचा इतिहास, गोड रस सेविला, 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 गोड रस सेविला. पुराणीचा इतिहास, गोड रस सेविला,
कुणी रस्सेवन केला पुराणातल्या गोड कथा कुणी केल्या सुरुवात कुणी पाहिल्या तुकोबाने पाहिली पुराणे धांडोळी दर्शने सगळे पुराणं पाहिले उलते पालते घातले महाराज भागवताचे कितीतरी पारायण ज्ञानेश्वरीचे कितीतरी पारायण तुकोबारांनी केले हे पुराणातले इतिहास हे गोष्टी वाचल्या या कथा वाचल्या सत्यकथा वाचल्या त्याचा अनुभव घेतला महाराज पुराणीचा इतिहास गोडरस शेविला नवती हाततुके बोल मोकळे बोल कवित्व भारे वे आरे भावे घ्यारे एकदा जारी पंढरी असा अभंग आहे तो पुराणीचा इतिहास ध्यानात ठेवा आपण आणखीन एक कथा आहे त्रतायुगातली भक्त प्रल्हादाला मारण्याकरता हिरण्यकशिपूने 11 उपाय केले 11 उपाय केले महाराज काहीच उपयोग झाला अंगात शस्त्र खूप असले काहीच झालं नाही विष पाजलं काहीच झालं नाही कोबरा सर्प त्या रूममध्ये सोडलं कडी लावली बाहेरून कोबरा सर्प काही परिणामच झाला नाही कशामध्ये देव राखीत आहे मारील कोण ज्याला देवाचं रक्षण आहे त्याला कोण मारू शकणार आहे मागे पुढे उभार मगाचीच प्रमाण झालं सांभाळ तुम्हाला आणि मग काही झालं नाही बरं का शेवटी त्याचा आविर् नाही केला महाराज प्रल्हादाचा आविर् केला नाही प्रल्हाद म्हणजे सामान्य नव्हता निष्ठावंत नामधारक सत्वर उच्चारे प्रल्हादे उच्चार प्रल्हादी उत्सवाला गला प्रल्हाद म्हणजे निष्ठावंत नामधारक प्रल्हादाचा पुढला 4था अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय निष्ठावंत नामधारक आम्ही नामाचे तुकोबाराय तुकोबाराय म्हणजे तीच भक्त प्रल्हाद महाराज तिथं सुद्धा भगवान परमात्म्यानं भक्त प्रल्हादाचा आवेर केला नाही उपेक्षा केली तशी माणसं सुद्धा जगात आहेत 2-3 वर्ष काय झालं ते असेल तरी दिवशी बापूचा फोन आला महाराज एवढी तारीख केला का आवेर नाही केला उपेक्षा केली का जर उपेक्षा केली असती तर मी तर कीर्तनालाच उभारलोच नसतो महाराज उपेक्षा करूच नाही कोणाची कुणीही असो आम्ही असो तुम्ही असो कुणी कुणाची उपेक्षा आणि कुणी कुणाचा आवेर करायचा आता एक महाराजच गेला म्हणून आवेर करून शहाजी नानाच्या पोराचं मला सगळी कथा माहिती आवेर करायचं नाही आता आकाश महाराज जरी नसते आले ते लय चांगलं झालं पण नसते आले तरी आम्ही भागविलच असतं पोरावर भागलं असतं काय एवढं भजनी मंडळ चांगलं असताना मानणार असताना महाराज पक्का असताना त्याला काय एवढं आवड आहे आवड नाही काही भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं तुका म्हणे हरी प्रल्हादाशी यत्न करी प्रल्हादाचं रक्षण केलं पण त्याची उपेक्षा केली नाही त्याचा आवेर केला नाही आणखीन एक प्रमाण आहे प्रल्हाद अग्नीत राखीला जळात विषाचे अमृत तुझ्या विषाचं अमृत झालं त्याचं रक्षण होतं म्हणून झालं म्हणजे आपल्या भक्ताचा आवेर केला नाही त्याला दूर लोटलं नाही त्याची उपेक्षा केली नाही त्याची अपेक्षा केली बरं अपेक्षा करून कुठे घेतला माहिती आहे का सावकार ज्ञानोबारांना विचारा भक्त प्रल्हादाला कुठे घेतलं प्रल्हाद नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद उच्चारी नाम प्रल्हाद दया सोडवी नरहरी दया सोडवी नरहरी उचलून घेतला कडीयेवरी उचलून घेतला कडीयेवरी निवाला सुखे निवाला भक्ती तुझे निवाला भक्ती तुझे निवाला भक्ती तुझे निवाला भक्ती तुझे निवाला नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलून घेतला डोक्यावर नाही काकाला घेतलं त्याला आपण काकाला घेतलं अरे भक्त प्रल्हादाला काकाला घेतलं महाराज त्याची उपेक्षा केली नाही त्याचा आवेर केला नाही इतका भगवान परमात्मा दयाळू आहे आणि आजच्या अभंगामध्ये वर्णन केले तुकाराम महाराज तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे आणि होय नारायणे दया सिंधू अरे दया सिंधू आहे दयेचा सागर आहे तो भक्ताला कसा दूर लोटल
कारण का भक्त आहेत म्हणून देव आहे. तर तुकोबारा म्हणजे चाल तुकोबारा देवाला म्हणतो चाल आम्ही आहे म्हणून तुला विचारते तुम्ही लोक आम्ही विचारतो म्हणून तुला किंमत आहे. आम्ही नसतो तर तुला कोण विचारित होतं रे? नाहीतरी तोच कोण हो पुसते कोण विचारित होतं तुला? निराकारी ते एकाएकी निर्गुणामध्ये तुला कोण विचारत होतं? सगुण झाला म्हणून आम्ही तुझी सेवा करू लागलो ना. आमच्यामुळे तुला देव पण आहे. आमच्या भावे तुझं देव पण आमच्या अंतर्गत भाव आहे म्हणून तुला देव पण आहे. नाही हे का विसरून राहिलास? विसरलास का? त्याला म्हणायचं दीनानाथ. रक्षण केलं म्हणून दीनानाथ पतित पावन. आता हे शरण आलेली होती बरं का. भक्त प्रल्हाद शरण होता आकाश महाराज. द्रौपदी शरण होती महाराज. आणखीन एक शरण होता कोण? गजेंद्र नावाचा हस्ती. कुठं राहत होता तू? क्षीरसागराच्या बाहेरच्या बाजूला एक मोठं सरोवर होतं. म्हणजे डोंगर होता मोठा 20 एकरचा डोंगर. आणि त्या तो वरुण राजाचा होता. तिथे ते ऐकत असेल वरुण राजा यायला लागलाय वरून खाली बरं का. पण येऊ नको तुझी कथा इथंच सांगतो मी आता. खाली येऊ नको. ते वरुण राजाचं डोंगर होता सरोवर होतं. आणि त्या सरोवरामध्ये बरं का गजेंद्र त्याची आई त्याचा बाप 2 भाऊ 2-3 बहिणी लेकरं बाळं सगळं कुटुंबच त्या सरोवरात राहायचं त्या. आणि त्याच सरोवरामध्ये नखर राहत होता नखर मगर. आणि काय झालं की दिवशी आता सगळी कथा सांगत नाही तुम्हाला. हजार महाराजांनी सांगितले असं. नखरानं पाय धरला शेवटचा दिवस. नखरानं पाय धरला. सावकार किती वर्ष चावत होता नकर गजेंद्राच्या पायाला? किती वर्ष? 1000 वर्ष चावायचा. यायचा त्याच जखमेवर चावा घ्यायचा आणि माघारी जायचा. यायचा दररोज त्याच जखमेवर चावा घ्यायचा आणि माघारी जायचा. असे 1000 वर्ष. जखमच नीट व्हायला नाही. एके दिवशी आला कटकट 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 त्या जखमेवर दाबलं त्यानं आपल्या दातरानं महाराज. तोंडानं दाबलं. तोंडात पाय घातला आणि दाबलं. शेवटची वेळ गजेंद्राची ती. शेवटची वेळ. गजेंद्र पशु होता. गजेंद्र कोण होता? गजेंद्र पशु होता. पशु असून सुद्धा राम राम म्हटला. निदान आपण माणसावर निदान राम जन्माच्या दिवशी तरी राम रामाचं. पुढच्या वेळेस का नाही ठोपा रुक्मायला तुम्हाला सगळ्याला भजन करावं लागेल. गजेंद्र स्मरे राम राम त्याशी पावबे वैकुंठ धाम. तुकोबाराच्या गाथेप्रमाणे आपल्याला गाथेशिवाय दुसरं काही येतच नाही. आपलं कुठं नामदेव आहे नाही एकनाथ महाराज नाही ना कुठलं नाही. ज्याला गाथेवर चिंतन ऐकायचे त्यानं आपलं ऐकावं. त्याला नाही ज्याला का नाही सासूचं जावयाचं ऐकायचे बरं का. तिकडं बघा आमच्याकडं नाही. कारण का जन रंजवणे फोल तुकोबारा म्हणतात. जनाची रंजवणूक करणं तुमचे कर्मणूक करणं हे फोल आहे सगळे महाराज. याला कथा म्हणत नाही. नका दंतकथा येथे सांगू. कोणी दंतकथा सांगायची नाहीत. खोट्या कथा सांगायच्या नाहीत. काल्पनिक मानानं तयार केलेल्या कथा सांगायच्या नाहीत. इथं पुराणातल्या सांगायच्या. गजेंद्राकरता धावत आलो. त्याला प्रमाण गाथेमध्ये दिले सावकार ऐका. धेनू वत्सावरी झडप घाली जैशी तैसे गजेंद्राशी सोडविली. जशी गाय आपल्या वासरा करतात तशी का नाही वाटा पेटावा. गाय जवळ एक 100-125 मीटरवर अशी चरत राहावी आणि तिनं कोटा बघावा पेटलेला बघा. आणि तिचं गोट्यामध्ये वासरू राहावं त्या गाईचं. गाय बघा कशी धावत येते. कवार मोडील दावत उडील पण त्या लेकराचा जीवच वाचवेल. त्यासाठी गरुड सगळी धाव. माया धडंबाची गरुड
टाकली गजेंद्राजवळ उडी टाकली आणि सुदर्शन चक्र सोडलं कोणाकडं त्याच्या विरोधाकडं नकराकडं नकराचं का नाही असं कापलं महाराजांनी सुदर्शन चक्र तरी जिवंत हो पालीचं शेपूट तुटलं ते वळवळ 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 करते काय लगेच नकर होता तो महाराज जीव होता त्याच्यामध्ये आणि मग गजेंद्राचा जीवात्मा काढला ज्ञानोबांना व्याध्यामध्ये म्हणतात पै भक्तीचे निनावे चतुष्पदादी आगवे वैकुंठीचे राणीवे योग्य केले अर्जुनामे चतुष्पदात म्हणजे 4 पायाचे पशु सुद्धा गजेंद्रासारखे पशु सुद्धा बे माझं नाव घेतल्यामुळे मी कुठं नेले वैकुंठाला चतुष्पदादी आगे वैकुंठीचे राणीवे योग्य केले त्याला वैकुंठात राहण्याकरता योग्य करून टाकलं मी आणि मग त्याचा जीवात्मा आपल्या हातामध्ये घेतला पितांबरानं तो स्वच्छ केला स्वच्छच होता तो पशुच होता त्याला काही वासना नाही विकार नाही काही नाही तो अगोदर स्वच्छ होता आणि मग त्या पितारामध्ये गुंडाळा आणि महाराज देव निघाले बाबा काही पुष्प विमानात बसण्याकरता गरुडावर बसण्याकरता ठिकाण आहे अंग कापलेलं होतं तरी का नाही उड्या मारीत तडपत देवाच्या पायाजवळ आलं पायाचं दर्शन घेतलं नाही लगेच नकरानं पितांबर धरला कुठं निघाला म्हणला तू अरे वा म्हणला मी तुला प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिले पाहता श्रीमुख सुखावले सुख माझ्या अंतकारामध्ये सुख निर्माण झाले मी तुला पाहिले तू मला पाहिलं एकदा का मनुष्य देहामध्ये तुझी भेट झाली ना त्याचं जन्ममरण संपतं त्याला तू आपलंसं केलंच पाहिजे आणि मला सोडून कुठं निघालास आमच्या दोघांचं काही का असं ना भांडण तू असा मला सोडून कुठं जातोस देवाला भांडला नक्रही देवाबरोबर गेला आणि गजेंद्रही देवाबरोबर गेला दीनानाथ त्याला काय म्हणायचं आता रामनवमी आहे 8:20 झाले फक्त मला एवढं सांगा मी गावातला महाराज म्हणून तुम्हाला विचारतो रामनवमीचा उपवास कोणी कोणी धरला हात वरी करा आमच्या महिला वर्गातर्फे तुम्ही हात वर करा कोणी उपवास धरला असता तर हात वर करा 12 एकादशी आणि 1 रामनवमी बरोबर आहे आणखीन एक तुम्हाला कोष्टक सांगू का तुको भरायचं 6 शास्त्र 4 वेद आणि 18 पुराणं एका पारड्यात टाकायची दुसऱ्या पारड्यामध्ये तुकोबाराला ठेवायचं कोणचं पारडं जड तुकोबारायचं दशग्रंथी परिसरी न पवती तुकियाची तुकोबाराची बराबरी करू शकत नाही तसं 12 एकादशी आणि 1 रामनवमी बराबरीच होत नाही महाराज आणि रामनवमीचा आपण उपवास धरावा लागतो आज दिवसभर आपण पंक्ती बसल्या होत्या आम्हाला उपवास आहे आज मग अन्नपूर्व थोडी फराळ केली आता तर फराळ बी करायची नाही आता गाडीत बसले की निघाला महागारी कुठं खायला तिथं खायला निष्ठेनं आपण केलं पाहिजे परमार्थ हा निष्ठेच आहे देवाचं आपल्याला आशीर्वाद ह्या निष्ठेनंच मिळतो बाकी कशा नाही मिळत नाही त्याच्यावर निष्ठा ठेवली पाहिजे आमची दादासाहेबाची आई बरं का बापू मम्मी आमची तुझी लय निष्ठावर आहे काकावर तू कितीही झालं ते तुझी निष्ठा काकावर आहे काकानं तुला हे सगळं प्रदान केले तुला नाहीतर तुमच्या सिमेंटच्या कंपनीमध्ये स्लीपरला तारा लावून कामाला जाणार आहे बाबा दुसरा कोणी नाही आहे आणि माझ्याबरोबर होते तुमचे दत्ता चौंडे हे बी होते मला वाटतं ओळखलं रामकृष्ण आई ओळखलं काकासाहेबांची ताकद आहे का भाव ठेवला तिथं आपण त्यांना भाव द्यावा त्यांनी आपल्याला वाव द्यावा किती आपल्याला फिरण्याकरता किती आपली गळगणची आपली उन्नती होण्याकरता तो भाव होता महाराज आणि भावामुळे झालं ही उपवास धरलाच पाहिजे मी जास्त वेळ घेत नाही तुमचा ही उपवास धरलाच पाहिजे कारण का आणि उपवास तुम्ही धरला नाही म्हणून जेवले केले का नाही आता आम्हाला उपवास आहेत मग 9:30 पर्यंत कीर्तन करायला काय 9:30 वाजेपर्यंत 9 ते अर्धा तास मी वाढवणार आहे आता पुढल्या वर्षी बोलतील नाही तर बघा 3 वर्ष नाही मला सांगितलं मग काय अजून 2 वर्ष नाही सांगितलं तुमचं जाईल माझं काही नुकसान होणार तुम्हाला जे ऐकायचं ते ऐकायला मिळणार नाही रामप्रसाद खरंच सांगतो तुम्हाला जे ऐकायला मिळायचं ते मिळणार नाही तुमचं नुकसान आहे शेवटी माझं काही नुकसान नाही त्याच्याकडे मला काही तुम्हाला 10-15 हजार 20,000 रुपये इथं खर्च करावं लागतं देवासाठी करावं लागतं देवानं दिले म्हणून त्यांचं परत द्यायचं मी काही घेत बी नाही
तिकडचे गावं जोडले मी जवाऱ्या मा कुणाला गहू मा कुणाला आता रामान खरं सांगतो गादीवर रामान मग काल फोन केला परवा दिवशी म्हणजे आपण ती जवारी काढून ठेवली मी म्हणलं गाडीच घेऊन जातो आता गाडी टाकून देतो बरं नुसतं एकच घरून बी 2-3 पोते रिकामे आले कोणाला इच्छा असली तर त्या बापू महाराज काय त्याला कधी पतित पावन पुढला शब्द आहे पतित पावन गणिकेचे फक्त तुम्हाला ओव्या सांगतो तुकोबाऱ्यामध्ये तुका म्हणे गणिका नष्ट त्या गणिका नावाची वेश्या मिथिला नगरीमध्ये राहत होती का होतो करा महाराज मिथिला नगरीमध्ये तिचं वर्णन केले नाथ महाराजांनी आदमा आदमाती ओकठी मुखा रामो आलाशी शेवटी ती गणिका की वैकुंठी कृष्णे नामासाठी सरती केली आणि तुकोबाऱ्याचं तर लय प्यार प्रमाण आहे तुका म्हणे गणिका नष्ट माझे कष्ट त्या होती माझे कष्ट त्या होती माझे तुका म्हणे गणिका नष्ट माझे कष्ट त्या होती माझे कष्ट त्या होती माझे कष्ट त्या होती तुका म्हणे गणिका नष्ट माझे कष्ट त्या होती माझे कष्ट त्या होती माझे कष्ट त्या होती नष्ट होती ती गणिका म्हणजे वेश्या वेशेचा धंदा करणार रोज 100 जोडी दारामध्ये 100 चपल्या रोज सुटणार सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी 12 दिवाळी रात्रभर लोक तर राजे लोक होते पैशवान होते खर्च करायचे मला तिच्याकडे जायचेच वेश्या होती नष्ट तुको कराय म्हणतात तुका म्हणे गणिका नष्ट नासकी काय झालं मग तिचा मरण का जवळ आला एके दिवशी रस्त्यावरून एक पोपटवाला चालला होता पोपट घ्या पोपट तिने एक पोपट विकत घेतलं आणि त्याला बोलायला शिकवत होती रामन असं राघवा 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 असं म्हणत जातो पोपटा ते शिकायला होतं तुमच्याकडून पोरं कशी शिकायला तसे ते तिच्याकडून ते पोपट शिकायला लागला आणि काय झालं की योगाचाही आमचा काळ योगायोग म्हणायचं दोघे संघच मिळेल हाक मारत होती कोणाला शिकवत होती कोणाला पोपटाला शिकवत होती काय म्हण राघवा देवाला तर हाक मारली नाही तिनं हे निर्विवाद सत्य आहे अर्जुन म्हणतो देवाला तुझं आराधना ऐके तुझी उपासना तिनं केली नाही तुझी आराधना त्या वेश्यानं केली नाही गणिकेनं केली नाही तुझं भजन केलं नाही तुझं कीर्तन केलं नाही तुझं नावही घेतलं नाही तुझं आराधना ऐके होती पुसा बोलवित कौतुके मोठ्या कौतुकानं पुस म्हणजे पोपटाला ती बोलवत होती हाक मारत होती आणि काय याडा देव तू तिला वैकुंठाला त्याला म्हणायचं दिनाना दिनाचा नाथ आहे तू तितके तर आपण वाईट नाही ना आपल्या तर निश्चितच वैकुंठाला नेणार असे पण भजनाला कीर्तनाला गर्दी करा आज गावात आले नसले गावातले बरं का तरी उद्यापासून जास्त गर्दी करा काही तर पापच राहत नाही महाराज देवाला काय आवडतं कीर्तन आवडतं कीर्तन करणाराच आवडतं महाराज कीर्तनामध्ये का नाही काय होतं महाराज एकाच प्रमाणात सांगतो ब्रह्मभूत काया होत काया होतसे ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी मागे तरी हृदय देवईचा ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी मागे तरी हृदय देवईचा ब्रह्मभूत शरीर कीर्तनामध्ये होते पण कीर्तन बी तसंच लागतं बरं का आकाश महाराज ब्रह्मभूत शरीर म्हणजे आपलं देवरूप शरीर होते याचा अर्थ मनाला प्रपंचाचा संसाराचा विसर पडतो जिथं मनाला चित्ताला आपल्या संसाराचा प्रपंचाचा विसर पडला ते देवरूप शरीर आहे तत्वरूप शरीर जिथं
इथं आल्यानंतर सगळं विसरून आपलं शरीर ब्रह्मरूप करायचं, रोज करायचं. असं करत 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 किती वर्ष ब्रह्मरूप कीर्तनच ऐकायची महाराज. त्याला म्हणायचं दीनानाथ बेश्याला पावन झाला. म्हणून तुकोबाराय म्हणले मी बरंच काही ऐकलो, बऱ्याच कथा वाचल्या, बऱ्याच गोष्टी वाचल्या, पुराणीचा इतिहास गोड रस सेविला, पण कुठल्याही कथेमध्ये भगवान परमात्मेनं बरं का वेश्येचा अंगीकार केला नाही, तिचा उपेक्षा केली आणि तिचा अंगीकार केला नाही, तिला दूर लोटलं, असं कुठं ऐकलंच नाही. अनेक भक्ताच्या मी याद्या ऐकल्या, गोष्टी ऐकल्या. पूर्वी हुनी प्रमाण ऐका, पूर्वी हुनी अति प्राचीन काळापासून जे जे भक्त अवताराला आले, भक्त जन्माला आले, त्या त्या भक्ताचा देवानं अंगीकार केला, उद्धार केला. पूर्वी हुनी भक्त बहु सांभाळले, सगळ्याचा सांभाळ केला नाही. अभयरिले दास कोणी, कोणत्याही दासाचा त्याने अभेर केला नाही. ही पहिलं चिरण आहे. कोणी शरणागत नाही माता आई गेली, आई नाही माता आई गेली, आई नाही माता आई गेली, आई नाही माता आई गेली. आता काय उपेक्षेला येणे, मुनी शरणागत. बरेच लोक शरणारे किती. मागे शरणागत तारिले बहुत. बहुत या शब्दाचा अर्थ अनंत, आणि अनंत या शब्दाचा अर्थ त्यांना लिखाणच करता येत नाही किती होते. इतके भक्त देवानं बरं का आपल्या अंतकरणातल्या कृपाळू स्वभाव शक्तीनं
दीनानाथ या बिरुदाचं ब्रीद राखण्याकरता, पतित पावन हे नाव राखण्याकरता अभिमानानं, जगदानी हे नाव राखण्याकरता अभिमानानं सगळ्याचा अंगीकार केला. कुणाला दूर लुटलं नाही, कुणाला लांब लुटलं नाही, कुणाची उपेक्षा केली नाही आणि कुणाचा हेही केला नाही. आणि म्हणून उपेक्षेला येणे कोणी शरणांगत, ऐशी नाही मात आई केली विठ्ठल विठ्ठल ऐसे सांगाजी दातारा माझी भक्ती परंपरा. तुकोबारा ही भक्ती परंपरेतली आहेत. विश्वंभर बाबापासून सेवा आहे ते बोलोबापर्यंत भक्ती परंपरा आहे महाराजांना. बरं, अवतार परंपरा आहे. अवतार परंपरा त्यांच्याकडेच आहे. अंबरीश राजा, भक्त प्रल्हाद हे त्रतायुगामध्ये, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापारयुगामध्ये उद्धव, कलियुगामध्ये नामदेव महाराज आणि आता तुकोबारा. म्हणजे अवतार परंपरा, भक्ती परंपरा, विश्वंभर बाबा ते बोलोबा आणि जन्म परंपरा. कोणती परंपरा? जन्म परंपरा. अनेक जन्मामध्ये तुकोबाराय देवाचे शरणांगत दासच होते. तुझा शरणांगत जन्मोजन्मीचा अंकिता, जन्मोजन्मीचा अंकिता, जन्मोजन्मीचा अंकिता.
तुझा शरणांगत या अवतारातला नाही, या जन्मातला नाही, जन्मोजन्मीचा अंकित तुझा दास आहे, मी शरणांगत आहे, तुझाच वारकरी आहे, तुझंच भजन करतो मी अनेक जन्मामध्ये माग, तुझा शरणांगत जन्मोजन्मीचा, तुझं पुढे देवा वंदू भावे करू सेवा. आणि आता तीच सेवा तुझी, चिंतनाची सेवा तुझ्या पुढेच करणार मी, तुझे वंदू भावी करू सेवा, भावानं तुला वंदन करणार. म्हणजे महाराज एका जन्मातले दास नव्हते, महाराज ही एका जन्मातले होते. गजेंद्र एका जन्मातला, त्याचा अंगीकार केला. गणिका तसली एका जन्मातले, एकच अवतार मिळाला त्याला, एकच जन्म मिळाला, गेली वैकुंठाला. त्याच्या अगोदर कुठं होती कोणाला माहिती आहे, तिचा अंगीकार केला. माझं बघ ना, जन्मोजन्मीचा तुझा मी दास आहे, अंकित आहे. आमचं काय आहे का नाही, ते चालणारच नाही. मला काय, तो माझा काय उपेक्षा करणार आहे का, माझा तिरस्कार करणार आहे का, मला दूर लोटणार आहे. दूर लोटणं तर लांबच राहिलं, पण माझी तो उपेक्षाही करू शकणार नाही. आता हे विश्वास आहे महाराजांना फार. आणि विश्वास, श्रद्धा, भाव, निष्ठा हे तेव्हापर्यंत आपल्या अंतकरणातला विश्वास, आपल्या अंतकरणातला भाव, आपल्या अंतकरणातली श्रद्धा आणि निष्ठा आपल्याला कुठपर्यंत नेते, देवाच्या पर्यंत नेते, वैकुंठापर्यंत नेते. म्हणून महाराज म्हणजे मला काही चिंताच नाही. आता माझा काय चरण घडीला वेर, माझा अवेर काय कर, आता माझा काय घडेला वेर, अवेर घडणार नाही. कारण का, माझ्याकडे कुठला दोषच नाही ना. जे दोषी होते त्यांचा अंगीकार केला. आजमेळा कसला होता, आजमेळा पापराशी नामिन्याला त्याचं वर्णन महाराजांनी केले. अनेक दोषाचे काठ जे गादले होते निगूट, जे हरिनामी होती, हरिनामी चौकट क्षण एक न लागता, म्हणून तुम्ही हरी म्हणा, हरी म्हणा, महादोषाची चेतना. ते आपल्या इकडे पद्धत आहे बरं का. शेण काढलं की आपण त्याचा उडवा तयार करतो. मला उडवा तेवढा माहिती आहे. काय करतो, रोज निघालेले शेण गवऱ्या करायच्या आणि त्या उडव्याला छापायचं. तसं आजामेळेचं होतं. दररोज पाप करायचं ना, अंगाला चिटकवायचं, दररोज पाप करायचं. का वेश्याच्या संगतीत होता तो. बायका पोरं सगळं सोडून दिलं महाराज. आपलं घरदार जमीन सगळी तिला देऊन निम्मी तिला दिली वेश्याला त्या, आणि तिच्या घरी राहू लागला. पोरही झाले, 10 पोरं झाले त्याला. रोज पाप करावं, पाप आहे ते महाराज, महापाप आहे. सुवर्ण चोरी महापाप, बालहत्या महापाप, स्त्री हत्या महापाप, सुरापात महापाप बरं का, परदोष चिंतन महापाप आहे. परस्त्री गमन महापाप आहे. त्याची वेश्याचं गमन केलं त्यानं, मोठा पापी झाला तो आजमेळा. पापावर पाप, पापावर पाप. असला असणारा सुद्धा त्याला खपला, देवाला खपला, त्याला वैकुंठाला. महाराज म्हणजे माझ्याकडे बना, माझ्याकडे तर पापच नाही. कारण का, देव कुणाला भेटतो, पाप्याला भेटतो. देव कुणाला भेटतो, पाप्याला भेटतो. म्हणून आपल्या अंतकरणामध्ये पाप उत्पन्न होऊ द्यायचंच नाही महाराज. नाटाचं आपण बघा, तुम्ही नाटाचं प्रमाण बघा. गांड्या तरी भावाचा अंकित, गांड्या तरी भावाचा अंकित, गांड्या तरी भावाचा अंकित, उदार बराडी तरी होती, बराडी तरी होती, ओंगळ तरी अनंत बहु काका, अनंत बहु काका. बावळा आहे तो. देव कसा आहे, बावळा. आपल्याला बावळा एखाद्या म्हणलं कुठे तर राग येतं का, तो बऱ्या देवाला बावळा म्हणतात. देव बावळा, देव बावळा. बाहवे जवळा लुडबुडी त्याची ना बाहवे जवळा भजनाच्या भोवती, कीर्तनाच्या मंडपाच्या भोवती लुडबुड 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 करणार. कारण त्याच्या आवडीचं एकही साधन नाही या त्रिभुवनामध्ये. कीर्तन साधन त्याच्या आवडीचं आहे देवाच्या.
कीर्तन हे साधन आहे, भक्ती हे साधन आहे. तुम्ही नामचिंतन करा, कीर्तन ऐका नाही, कीर्तन करा बरं का, अनुष्ठान करा, नामाचं चिंतन करा. देवाला ती आवडते, तिथंच लुडबुड 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 करतो. देव बावळा भावे जवळा लुडबुडी, तसा जसा बावळा आहे तसा गांड्या बी आहे. त्या महाराजांनी शब्द तो आतापर्यंत वापरला नसत. देव कसा आहे, गांड्या तरी कशा पाहिजे तुकोबारा असे शब्द वापरतात. भावाचा अंकित आहे हो, ज्याच्या अंतकरणात भाव आहे, ज्या ठिकाणी भाव आहे तिथं तो का नाही लुडबुड 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 करतो, तिथून हलतच नाही. गांड्या तरी भावाचा अंकित, म्हणजे ज्याच्याकडे भाव आहे त्या माणसाच्या अंकित राहतो, त्याचे काम करायला तयार असतो. गांड्या तरी भावाचा अंकित. बराडी तरी देव भिकारड आहे. पुण्यामध्ये टिळक रोडला मी कीर्तन केलं होतं मागल्या 2-3 महिन्यामध्ये. कुठला अभंग तरी देव बराडी घाली देटासाठी उडी, देव भ्याड राखी बळीचे. तसं महाराज म्हणतात, गाड्या तरी भावाचा अंकित, बराडी तरी. बराडी म्हणजे का नाही भिकारड आहे तो. 12 नंबर कारखान्याचं का ती काय किलिंग म्हणतात बरं का त्याला. ती मोठी पंगत असते जेवायची, सगळ्याला जेवण असतं. बाकी माणसं तर आमंत्रणाचे बाजूलाच राहिले, पण जेवढे लातूरमध्ये भिकारी असतील स्टँडवर इकडं तिकडं ते तिकडंच पळतात. आज जेवण आहे कारखान्यावर, भिकारी लोक त्यांना काय कुठेही असू द्या, लग्न असू द्या, काही असू द्या, काही असू द्या, पळतात. तसं जिथं कीर्तन आहे, जिथं नामचिंतन आहे, ज्या समूहामध्ये स्वच्छ अंतकरणाचे लोक आहेत, निर्मळ अंतकरणाचे लोक आहेत. मी सांगतो तुम्हाला, त्याचं नाव सांगत नाही. इथं आल्यावर का नाही सगळेच पाया पडले, सगळे वारकरी पाया पडले, आणि एक मनुष्य पाया पडला नाही बघा. त्याचं नाव नाही सांगत मी, पण नाही आला जोड, नाही आला तर नाही आला. लाखो लोक रोज, हजारो लोक पाया पडतात. तुम्ही एवढं कशाला हे करताय? मग मला बोलल्याची वेळ राहत नाही, मला वाईट वाटतं. मला एवढा अहंकार करायची काय गरज आहे, एवढा अभिमान करायची काय? मोठे मोठे अण्णांनी सुद्धा माझा चौकामध्ये खाली वागते, आणि तुम्ही काय असं म्हणून वागताय ते कळत नाही. तसा देव बराडी आहे. इथं मंडपामध्ये तो धावतच येतो महाराज, इथं देव असतो म्हणून वाईट वागायचं नाही, द्वेत वागायचं नाही. इथं आपल्याला लोक चांगलं समजतात, आपण चांगलंच वागावं ना, पण कशाला वागायचं? बराडी तरी उचिष्ठाची प्रीत. उचिष्ठ म्हणजे आपल्या मुखातून निघालेलं नामचिंतन देवाला आवडतं म्हणून आपल्या दारात देव उभा असतो. ओंगळ तरी कुबचे शिरत. कुठं रथ झाला तो का म्हणे कुबच्या दाशी, रूपराशी हिंदकळा, ते गोकुळामध्ये होते कुबच्या दाशी, तिच्या घरी राहायचा देव. ओंगळ इतका वाईट देव आहे, ओंगळ आहे, त्या कुबशी शिरत झाला. भ्याड अनंत बहु पापा, त्याच्या अंतकरणामध्ये पाप उत्पन्न होते, तिथं देव येतच नाही. बरोबर काय? पाप्याजवळ देव जात नाही, आणि पुण्यवानाजवळ देव हलतच नाही. पांडव पुण्यवान होते म्हणून देव तिथं. द्वारकेचा राणा ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या, द्वारकेचा राणा मांडवा घरी. पुण्यवानाजवळ देव असतो महाराज, पाप्याजवळ देव नसतो. त्याच्या अंतकरणात पापच उत्पन्न होते, तिथं देव कधी जातच नाही. कितीही नाटकं करू द्या, काही करू द्या, ते मान्य नाही देवा. तुम्हाला मला कळत नाही आकाश महाराज बरं का, तुम्हाला आम्हाला कळत नाही, पण कळणारा वर आहे. न सांगता कळे. तुम्ही काय करता येत त्याला लगेच बरोबर तिकडे 1000 डोळे आहेत त्याला. किती आहेत? श्री अनंता, सहस्रपादा, सहस्रकरा, क्षीरसागरा. अरे 1000 हात आहेत, 1000 डोळे आहेत, 1000 पाय आहेत. त्याला काय सांगणं लागते काय? नाही, नलगे सांगणे मागणे तयाशी. त्याला काही सांगावं लागत नाही. आणि मग पापाजवळ देव होत नाही, देव जात नाही. आणि तुकोबारे म्हणतो माझ्याजवळ पापच तयार होत नाही, माझ्याजवळ पाप तयार होत नाही, आणि देव पाप्याजवळ जात नाही. देवाला म्हणले तुकोबाराय तुम्ही पापा भीता, तुम्ही पापाला भीता, पाप्याजवळ जाण्याकरता तुम्हाला भीती वाटते, आणि आम्हा उपजावया चिंता, आमच्या अंतकरणात पापच निर्माण होत नाही. त्याचं बघितलं का काय तुम्ही? या ना मग महाराज सांग, या म्हणत नाहीत, पण महाराजांना विश्वास आहे, भाव आहे, श्रद्धा आहे की आता माझा काय करील अंगीकार. किंवा खालचं 3रं चरण बघा, माझ्या दोषासाठी होईल पाठमोरा. माझ्याजवळ पाप नाही, कुठलं दोष नाही, देव माझ्याजवळून माघारी निघून जाईल का? माझ्याजवळ आल्यानंतर माघारी निघून, माझ्या दोषासाठी होईल पाठमोरा. असा कोण पुरा भोगबळी, असं कोणतं मोठं पाप माझ्या मागं लागले नाही लागले. तो माझा अंगीकार करणार, नक्की करणार. मी तर जन्मजन्मीचा अंकित आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, हे आजचं जे रूप धरले, मग त्या रूपाचं वर्णन केलं बापू. स्वाभाविक जे
जे स्वाभाविक सहज, जे तेजाचे निज तेज, सूर्याचा बाप. 2 मिनिटाची कथा सांगतो तुम्हाला. ती मी मला तर चंद्राचा सुद्धा आविर केला नाही. चंद्राचा ह्या चंद्र कधी असतो? रात्री. आज दुपारी 12 वाजता बरं का भगवान परमात्मा प्रगट झाले अयोध्येमध्ये कंसले मातेच्या पुढं. आणि वंश कोणता होता महाराज? सूर्यवंश. सूर्यवंशामध्ये भगवान परमात्मा प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर सूर्य आकाश मार्गाने चालला होता 12 वाजता बरं का. तर हात केला, ए थांब, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगा ते चाळीत अर्जुना. तर हात केला. तर थांबावं लागलं ना. त्याच्या आधारावरच नाही, जो त्याच्या सूर्याच्या अंगामध्ये जे तेज आहे ते कुणाचं आहे? त्याच्या बापाचं नाही, भगवान परमात्मा. याची या नाभी कमळी जन्मचतुर, याच्या निज प्रभा प्रकाश रविकिरण, त्याला प्रकाश त्याचा आहे. त्याला थांबणं गरजेचं. तो त्याचा सेवक आहे. तो सूर्य म्हणजे त्याचा सेवक आहे. आणि मग थांबला. थांबला. दर्शन घे. सूर्यानं दर्शन. माध्यानाशी दिनकर पलभर होय स्थिर. स्थिर झाला, थांबला. सूर्यानं दर्शन घेतलं. हे कळालं कुणाला? चंद्राला. हे कळालं कुणाला? चंद्राला. अरे वा म्हणले देव. एक तर सूर्यवंशामध्ये अवतार घेतला, एक तर दिवसा अवतार घेतला. दिवसा मला काही दिसत नाही, माझा उजाड बी पडत नाही, मी कुठं फिरत बी नाही, घराच्या बाहेर निघत बी नाही. दिवसा चंद्र म्हणला मला काहीच करता येत नाही. आणि तुम्ही तर म्हणले दिवसाचा अवतार घेतला 12 वाजता. 12 वाजता प्रखर ऊन आहे चैत्र महिन्यातलं, आणि मला काय दिसणार आहे? मला काय तुम्ही ओळख? हे जमला. रडत आला तिथपर्यंत. अयोध्येला रडत आला, रडायला लागला मोठ्यानं. आणि त्याला विचारलं, काय रे काय झालं तुला रडायला? काय म्हणला? तुम्ही अत्याचार केला माझ्यावर. काय अत्याचार केला? एक तर तुम्ही सूर्यवंशामध्ये अवतार घेतला, मग दुपारी अवतार घेतला, आणखीन दुपारची वेळ. मला काहीच दिसत नाही. माझं काय? मला का दर्शन? मला असं का तुम्ही दूर लोटलं? ए गडली तर रडू नको बरं का. माझं नाव काय आहे? तुकाराम महाराज. माझं नाव काय आहे? कौशल्या काय म्हणली? विश्वाचा आत्मा स्वय असे राम, मज माझी भ्रम कैसा असे. ज्यावेळेस हिला डोहाळे विचारले कौशल्याला राजानं, काय येण्याच रूप, केस काय मोकळे सोडलेले, पदर काय पडलेला बरं का, गडबडा काय लोळायला लागली. दशरथानं येऊन बघितलं. आता कंसाल्या म्हणजे पटराणी महाराज मुख्य पहिली थुरली, आणि असलं काय होऊन बसलं बरं का. गडबडा लोळायला लागली. आणि पाय घाबरला ना तो, घाबरला. वाटलं हिला बुद्धबीत लागलं काय, कोणाला माहिती. काय झालं तुला? मला काही सांगू नको. आता नवऱ्यालाच लागली आरोतर बोलाय कंसाल्या. रचरथ राजाला म्हणलं तर आणि इकडं आपण आणा म्हणतो का नाही पाणी? आपण पाणी आणा म्हणतो का नाही? ती काय म्हणायची माहिती आहे का? आण. काय आण? धनुष्यान. आणि रे धनुष्य मारीन लावला, लंका विभीषणा देईन. अरे असं का बोलती? आणि रे धनुष्य मारीन रावणा, लंका विभीषणा देईन मी. हनुमंत सुग्रीव जाबुवंत वीरा, अंगद सुग्रीव जाबुवंत वीरा, आणि हनुमंता पाचारा लवकरी. त्यांनाही बोलून आणा, सुग्रीवाला बोलून आण माझ्याकडं. दशरथाला सांगती काम. कोण? कौशल्या बायको, रामाची आई. आण आरोतुर्यवर. सांग त्यांना ते पर्वत बुजवून टाका सगळा दगडानं. होय मला कळतंय, विषय तुटत नाही. शेवटवर आलो मी. तुका म्हणे कुठला रे? प्रत्येकाला असं करत आलं. एक तर मला वरी तारीख नसते, काही रुपया बी घेत नाही तुमचा. येडेवणी करताय, काहीतरी वागताय त्याच्या हायलावर, काय करावं काय नाही. आणि पुन्हा इथं 15 मिनिटं 20 मिनिटं मी मागा सांगितलं होतं 20 मिनिटं आलो. मला का नाही बोलूचं आहे, बोलवायचं असलं बोलू जा. नाही तर आमची का नाही घरी खाली वरी घालून झोपत जाऊ आम्ही. पण कीर्तन नाहीये. तुम्हाला कीर्तनाचा अनुभव नाही की हो भजनी विक्षेप त्याची पण मरण आहे. एवढं का बोलतोय? विक्षेप मध्ये आल्यानंतर मरण मेल्यासारखं होतंय आम्हाला. म्हणजे भजनामध्ये कीर्तनामध्ये विक्षेप आला ना, मरण आहे ते. भजनी विक्षेप त्याची पै मरण असलं तर 15-20 मिनिटासाठी एवढं दम निघत नाही. तरी तुम्ही दुपारी जेवला हो तरी
आता डबल जेवायचंय तुम्हाला. आम्ही आज उपाशी आहे. हनुमंतराच्या दरबारामध्ये मी सांगतो आज काही खाल्लं नाही. मग अशी थोडंशी पापडी खाल्ली तेवढी. आम्ही जीवाचं रान करतोय तुमच्यासाठी ना. तुम्ही आम्हाला असं काय व्यक्ती करताय. आणि मग चंद्राला घाबरू नको म्हणजे आता ही जाऊ दे बाकी सगळा विषय. चंद्र राहायला लागला तू थांब म्हणजे रडू नको. काय माझं नाव काय आहे? राम. माझं नाव काय? विश्वाचा आत्मा स्वयाशे राम माझं माझी ब्रह्म कैसा असे. आता म्हणजे इथून पाय काय मी पुढं काय करतो माझ्या नावापुढं तुझं नाव लावतो म्हणून रामचंद्र. त्याचा सुद्धा आदर केला नाही. त्याचा सुद्धा अंगीकारच केला. त्याचं मन शांत केलं चंद्राचं सुद्धा. असा भगवान परमात्मा. हे कशा करता हे रूप अवतार कशा करता सावकार? तुमच्या आमच्या करताच आहेत. तुका म्हणे तुका म्हणे रूप आमुच्या आमुच्या कैवार तुका म्हणे रूप चतुर्भुज. गोजिरे म्हणजे सुंदर चतुर्भुज आमच्या कैवारा करता रूप आमच्या करता सावकार. शंख चक्र गदा पद्म या विद्या त्याच्या हातामध्ये आहेत. अवताराच्या राशीत हा शंख चक्र गदा पद्म सहित हरी कशा करता हे शंख चक्र गदा पद्म कशा करता हातामध्ये घेतली. तुकोबाराय म्हणले आम्हाला कळलंय देवा. तुका म्हणे आम्हा कारणे गोविंदा आणि वाघविषयी गदा सुदर्शन. सावकार नावी व्यंकटराव इकडं बाराशे काढायचं पिपरीच्या रानामध्ये दाखवतो का नाही आपण. सावकार का नाही 20 मिनिटात बराच काढून जाऊन बसायचे. आम्ही हागायचो दुखायची. स्वराच्या माणसाने कुठं काम केलेत का आणि कुठं कष्ट केलेत का सगळे बरं. मग व्यंकटरावांनी मला थोडी बराच काढू लागायची. मग घ्यायचं कोपरा एखादं जाताना टिकाव खोऱ्या टोपलं आणि भाकर. डोक्यावर टोपलं त्याच्यात खोऱ्या त्याच्यात टिकाव नाही तर कुदळ आणि भाकर कशा करतात. अरे आपल्या आपल्या उपजीवी करतात ते साधन आहे. तसं भक्ताचं रक्षण करण्याकरता तुका म्हणे आम्हा कारण आहे गोविंदा आणि वाघविषयी गदा डोक्यावर सुदर्शन. आपण डोक्यावर वागवतो ते हातात वागवतो एवढंच फरक आहे. आता काय ब्रीद सांडीला फुले ठाईचे धरिले जाणून या ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा. तुका म्हणे रूप आमुच्या कैवारे तुका
Thank you.